कर्मयोगींच्या कर्तृत्वाचा आज आहे गौरव सोहळा. सन्मानाने पूजितो आपण हे संत आणि सद्गुरू भक्ता. या 165व्या जन्मोत्सव सोहळ्याचा अंतिम आणि अत्यंत भावस्पर्शी टप्पा म्हणजे विशेष पुरस्कार वितरण सोहळा. हे पुरस्कार म्हणजे केवळ एक औपचारिक सन्मान नव्हता, तर ते त्या व्यक्तींच्या अखंड सेवाभावाला, सातत्यपूर्ण कर्तृत्वाला आणि आध्यात्मिक योगदानाला लाभलेली एक आदरांजली होती. या सोहळ्याचे वैभव मान्यवरांच्या उपस्थितीने अधिकच वाढले. संत पूजनाने कार्यक्रमाला पावित्र्य प्राप्त झाले, तर विविध वैदिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील विभूतींचा गौरव करून त्यांच्या कर्तृत्वास मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला. संपूर्ण उत्सवाच्या आयोजनामध्ये श्री उमेश महाराज यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाप्रसाद, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर यांसारख्या सेवा कार्यांचे यशस्वी आयोजन झाले. सेवा हाच खरा भक्ती मार्ग या विचाराने प्रेरित होऊन शेकडो सेवेकरी अहोरात्र झटत होते. श्री क्षेत्र धनगर टाकळी येथील ग्रामस्थ आणि सद्गुरू भक्त परिवार यांनी मनापासून रात्रंदिवस कष्ट करून हजारो भक्तांसाठी महाप्रसादाची सेवा पार पाडली. श्री उमेश महाराजांनी फक्त आयोजक म्हणून नव्हे, तर एक प्रेमळ मार्गदर्शक, निस्वार्थ सेवक आणि भावभक्तीने ओतप्रोत भरलेला सद्गुरू भक्त म्हणून यामध्ये अनमोल योगदान दिलं. त्यांचं स्मित, त्यांचं संयोजन आणि श्रद्धाभावाने भारलेली सेवा हेच या सोहळ्याचं अधिष्ठान होतं. कार्यक्रमाचं सुसंगत आणि भारदस्त सूत्रसंचालन डॉक्टर हरिभाऊ पाटील सर, श्री अवधूत महाराज, श्री यज्ञेश्वर लाटकर आणि श्री शंकर अजेगावकर यांनी अत्यंत नेटकेपणाने केलं. त्यांच्या उगवत्या शैलीमुळे संपूर्ण कार्यक्रमाचा प्रवास अजूनच भावविभोर झाला. याचबरोबर या सोहळ्याची झळ दूरवर पोहोचवण्यासाठी डॉक्टर हरिभाऊ पाटील आणि श्री गणेश जोशी यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून उत्कृष्टपणे कार्य केलं. या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेमध्ये सर्व सेवेकरी,
ग्रामस्थ, विद्यार्थी, स्त्री पुरुष भाविक मंडळी यांनी मनापासून सहभाग घेतला. त्यांच्या सामूहिक समर्पणाने आणि तळमळीनेच हा उत्सव भक्तिरसात नालेला एक आध्यात्मिक महायज्ञ ठरला. माझ्यातर्फे मी खूप खूप मंगल शुभकामना देतो आणि शुभास्ते पंतांना असं कार्य पुन्हा आयुष्यभर सुरू ठेवा. धन्यवाद. धन्यवाद. सद्गुरूंची कृपा राहो. भक्तिरसाच्या या सागरात प्रत्येक जीव तृप्त हो. या पावन सोहळ्याचा समारोप हाच नव्या सुरुवातीचा श्री गणेशा असो. नमो भगवते दाजी देवाय.